कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही वारीला सगळ्या बरोबर सगळ्या सोबत असता? बरोबर असतो. काय सांगता, किती दिवस हा प्रवास असतो सांगा? 15-16 दिवसांचा प्रवास. 16 दिवसांचा प्रवास. आणि मग तो दिंडीत असता तुम्ही? दिंडी 1 नंबर दिंडी आहे रथापुढे. हां. माऊलींच्या रथापुढे 1 नंबर दिंडी आमची. अच्छा, तुम्ही सगळ्या म्हणजे जर आम्ही वारीत दर्शनाला तिकडे आलो तर पहिल्या दिंडीत तुम्ही दिसणार आम्हाला. हो ना माऊली? वा. मला सांगा, हे सगळं इतकं छान 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 करत असताना स्वभावात कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टींमुळे तापट बनतो. हां, पण बरोबर आहे, तुमचा नाही तसा. आता सध्या झालाय माझा 2 वर्ष. आता काय 2 वर्षात काय असं झालं? तापट झाला म्हणजे कशामुळे? वयाने वगैरे झाला असतं. वयानी? अरे देवा, हे नवीनच कळलं. चिडचिड वगैरे होती आता पण सध्या. कशामुळे होते चिडचिड एवढी अचानक? म्हणजे काय होतं काय माहित समजत नाही, पण होतंय आता. माऊलींना येऊन मीच नारळ ठेवतो आता, शांत होऊ द्या म्हणून. तुमच्याकडे कसं काय? नाही, व्यवस्थित. नाही, त्यांचा आता 2 वर्षात तापड झालाय. नाही, आपण नाही, मी आहे अशीच आहे आणि माझे मिस्टर पण आहे असेच आहे. म्हणजे कसे आहेत? एकाने रागवलं तर दुसऱ्याने शांत बसायचं. म्हणजे आहे ना तापटपणा. म्हणजे तुमचा कधीतरी होणारच ना, थोडंफार होतच कधीतरी. तुमचं 2 वर्षातलं नाही ना? नाही, तसं काही नाही. बरं, तुमच्याकडे? आमचं व्यवस्थित आहे. मुलं मोठी झाली, काम वाढतं. काम वाढल्यामुळे चिडचिड होती बायकांची. एकटीला सगळं करावं लागतं. हो, होतं तसं. काम वाढल्यामुळे बायकांची चिडचिड चिडचिड होती. पुरुषांची नाही? नाही होत, कारण तिथे बाहेरचं पाहता बायकांना सगळं घरातलं करावं लागतं. मुलांचं करायचं, सगळं करायचं, पाहुणे आले गेले पाहायचं. त्याच्यामुळे चिडचिड होती जास्त. अच्छा, मग तुमची किती वर्षातली चिडचिड आहे? नाही, तशी नाही, चालूच असते सारखी. चालू, मी लग्नापासून सुरूच आहे. टप्प्याटप्प्याने नाहीये, सुरूच आहे. वा वा. तुमच्याकडे? आमच्याकडे शांत आहे सगळं. सगळं दोघेही शांत आहे? दोघेही शांत. तुमच्याकडे बघूनच वाटतंय शांतच आहे सगळं. आपल्याकडे कसं काय? नाही, आमच्याकडे शांत आहे. शांत आहे. हो, कारण संप्रदाय असल्यामुळं त्यांचं वाचन आणि प्रवचन ते त्याच्यातच असतात. त्याच्यामुळे काही होतच नाही आणि आपण आपली कामं करायची. थांब, इथे जरा सगळ्या अरेंज आहे तिकडे. लव्ह मॅरेजचं काय होत? बरं, आपलं कसं काय? आमचं सगळं माझीच बडबड असते. मस्त असते. ते शांत आहेत, मला समजून घेतात, मीच नाही समजून घेत, असं होतं. हो काय? पण हे त्यांच्यासारखं 2 वर्षातलं नाही नाही नाही, ते काय सुरुवाती पहिल्यापासूनच आहे. म्हणजे येतानाच घेऊन आला तो रुकवाता, रुकवाता. तापटपणा. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे खूप छान आहे. आम्ही दोघं असं म्हणजे मन मिळून दोघं पण काही जे काम असेल ते दोघं पण करतो पहिल्यापासून आणि शून्यातून सगळं विश्व निर्माण केलंय आम्ही. आणि दोघांनी पण एकामेकाच्या पावलावर पाऊल देऊन कष्ट केले. अगदी कुणाचा 1 रुपयाचा सुद्धा आधार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये कष्टातून उभं केलं. नाही, कष्ट काही कोणाला चुकले नाही. हो गे. मला सांगा, अशा वारीमध्ये तुम्ही असता, मग जेव्हा दिंडी सुरू होते किंवा दिंड्या निघतात, माऊलीचे डोळेच पाणावले एकदम. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. मुली, आता सगळं आनंदाचं आहे. हो की नाही? डोळ्यातलं पाणी हे आनंदाचंच असू द्या, हीच प्रार्थना माऊलींच्या चरणी आहे. हो की आता खूप छान आहे. म्हणजे पहिले खूप कष्टात दिवस काढले, पण आता सगळं व्यवस्थित. खूप छान. मग तरी चिडचिड का करता? नाही, आता करतच नाही मी चिडचिड. एकदम आता सुनबाई आल्यापासून एकदम रिलॅक्स शांत राहते. म्हणजे काय अशी जादू केली सुनबाईने? ती खूप छान आहे स्वभावाने वगैरे. पेटी वगैरे वाजवती. पेटी वाजवते ना, मला ऐकायलाच अभंग म्हणते खूप छान, मन रमून जातं म्हणजे त्याच्यामध्ये असं. आणि दर एकादशीला आम्ही भजन वगैरे घेतो घरामध्ये. अरे वा. आज सगळ्या मिळून जर एखादं काहीतरी अभंग भजन काही म्हणायचं असेल, कुठला म्हणा माऊली? जाता पंढरीसी सुख. म्हणा ना. अरे वा. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जीवा, जाता पंढरीसी. मला सांगा, तुम्ही ज्या दिंडीला निघता तेव्हा मग सगळं कुटुंब जातं की तुम्हीच असता? सगळं कुटुंब पण जातं. माझं अनुभव मी आता सगळ्या कुटुंबाबरोबर, माझ्या मुलीनं केली,
सासूबाई करत होत्या, मी केली. चालूच आहे आमची परंपरा. प्रत्येकीच्या काही ना काही आठवणी असतील ना. हो. सेवा करणं पण खूप असतात रस्त्याने. आपण चालून जर थकलो तर असे पाय वगैरे सगळे मॉलिश करून देतात आपल्या पायांचे. बघा ना, म्हणजे या खूप वारीमध्ये सेवा करतात. इतके जण येत असतात, सेवेकरी सुद्धा आपापल्या परीने सेवा देत असतात. माणुसकीचं दर्शन घडतं या वारीमध्ये खरंच, हो की नाही? घरी जी मगाशी तुम्ही म्हणालात ना की 2 वर्ष झाली तापटपात झाला आहे की तुम्ही चिडचिड करता वगैरे, मग त्या प्रवासात सगळं विसरायला होतं. म्हणजे मिस्टर 15 दिवसाच्या वारीत खुश असतील फार. मिस्टर पण असतात ना आमच्या जवळ बरोबरच असतात, त्यामुळे काही विषय नाहीये. आमचे बरोबरच होते. ह्यांचे दोघींचे मिस्टर असतात बरोबर. हो, बरोबर आहे. आमची म्हणजे परंपराच आहे वारीची. बरं. सासू सासरे त्यांचे आई वडील असे सगळे जातात. आणि सासूबाईंना होम मिनिस्टर मध्ये पैठणी पण मिळाली होती. त्यांची 50 वर्षाची परंपरा आहे. हो हो हो, हो मंदाकिनी वाघमारे म्हणून. कारण बरोबर आहे, आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी तिथे जाऊन तो कार्यक्रम केला होता. वारीमध्ये आम्ही फलटणमध्येच कार्यक्रम केला होता. आणि मला तेच म्हणत होता की माझी पैठणी मिळालेली ती तू नेसून जा. यापेक्षा अजून काय आशीर्वाद आहे, हो की नाही? आणि अजून पण त्यांनी जपून ठेवली आहे की त्यांना ती पहिली पैठणी मिळाली तुमची म्हणून. किती मस्त. बघा, आम्हाला सुद्धा तुमच्या रूपानं खरं तर दरवर्षी वारी घडते असं मी म्हणेन. कारण होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये 20 वर्षाचा हा प्रवास आहे. आणि या 20 वर्षामध्ये खरंच वेगवेगळ्या प्रवासात, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वारीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं अशा माऊलींना भेटायला मिळतं. आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन किंवा माऊलींचं दर्शन झाल्याचा आनंद मिळतो. आणि म्हणूनच का माहीत नाही, पण स्त्री शक्तीबद्दल असलेला आदर आणि तोंडातून येणारं पटकन माऊली, हे माऊली इतकं माझं सुद्धा आता बसून गेलेलं आहे मुखदगत की माझ्याकडून नकळत वर्षभर नामस्मरण होत असतं. बरं, तुम्ही या सगळ्या जणी एकमेकींना ओळखता. हो. तुमच्यात कधी अबोला झालाय? अहो ते तर लय मस्त. अख्ख्या वारीमध्ये ना तिची पण सेवा करायला लागते. का? सगळ्यांचं मिळून तिचं आहे ना आम्ही करत असतो. तू बस बाई, मी करते. ती तशीच आहे. आणि फुकती पण स्वतःच. आणि बोलणार पण लगेच थोड्या वेळ. बोलणार पण 5 मिनिटात भांडायचं, परत बोलायचं. वारी मधलाच एक किस्सा आहे. आम्ही आज एकत्र होतो आणि ही थोडीशी पुढे गेल्यानंतर आम्हाला वाटलं ती गेली आणि म्हणून आम्ही गेलो पुढं. तर ती मागून आली नंतर 1-2 तासांनी आणि रुसून बसली की माझ्यासाठी तुम्ही थांबल्या नाही. आणि एक दिवस अख्खा बोलली नाही ती आमच्याशी. तुमच्या कोणाशी? गोल रिंगण होतं. तिला मी आधी सूचना केली होती की आता थोड्या वेळात रिंगण संपणार आहे आणि रिंगण संपल्यावर लोक एकदम धावतात, तू उठून बस. अजिबात ऐकलं नाही. तिच्या अंगावर सगळे पडले आणि ही खाली गाडली गेली पूर्ण. पण तुम्ही लगेच निघून गेला ना? उठवलं तिला. हो, माऊलींनी वाचवलं मला त्यावेळेस. नाही, पण मग मला सांगा, मग यांच्यावर का रागावून बसला होता? मग ह्या नंतर मी पाणी प्यायला थांबले ना. ह्यांना म्हटलं अगं थांबा 2 मिनिटं. म्हणे आहे आम्ही पुढे थांबतो झाडाखाली सावलीला. आणि किती पुढे गेल्या? आणि जवळजवळ डायरेक्टच पुढे गेल्या. मग मुक्कामाच्या ठिकाणीच पोहोचलो आम्ही. डायरेक्टच 20 किलोमीटर पुढे गेल्या. काय मैत्री आहे. बोला पुंडली पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.